जेसेवाला सर्वांना त्यांनी मला संक्रांतीच्या साडीच्या जागी ड्रेसचे कापड घेऊन दिले. काहून तर सांगतोच पुढे. पहिले मला माझ्या डोरल्याची कोणती दुसरी डिझाईन करायची होती, अशीच करायची होती पण थोडीशी वेगळी करायची होती. हे मी महिन्यात एखाद्या वेळेस करत राहत असतो. सुईत धागा गेला पाहिजे म्हणून त्याला थोडंसं नेलपेंट वगैरे लावून दिलं की ते लवकर धागा चालला जाते. पहिलं डोरलं कसं होतं ते वर फोटोमध्ये टाकूनच दिलेलं आहे मी. जे माझे व्हिडिओ रोज पाहतात किंवा दरवेळेस पाहत राहतात त्यांना माहीतच असेल की मी वेगवेगळे डोरले पुरून घालत राहत असतो म्हणून. जेवढं पुरवणं झालं होतं अर्धं माझं तसंच होतं, पण थोडंसं वेगळं पुरवत होती मी. आणि मला काळ्या मोठ्या मण्याच आवडतात. हे सोन्याच्या मण्या रोज रोज घालू थोड्याशा चेपल्या होत्या. माझं डोरनं पूर्ण झालंच होतं. आता पूर्ण पुरवणं झाल्यावर हे डोरलं असं काही दिसत होतं, पूर्ण बरोबर दिसलं पाहिजे म्हणून हे पोत काढून टाकली मी. आज मला ड्रेस पण असा काही कापड आणलेला होता, त्या ड्रेसचा माप घेऊन मी शिवत होती. मला काही एवढं मशीन काम जास्त येत नाही, ते शिवल्यावर असा काही ड्रेस दिसत होतं. मी खाली धोतीच शिवली होती. अजून असे 2 कापड आहे, एकच शिवला सध्या मी. तो ड्रेस कसा दिसते तुम्हाला वर फोटो दिसूनच जाईल. त्याच्यातून अजून कापड उरला होता म्हणून मी एक त्याच्यात ब्लाऊज पण शिवून टाकलं. हे ब्लाऊज पण मला आवडलेलं आहे. तर यांचं म्हणणं आलं होतं की साड्यापेक्षा जास्त ड्रेस घालण्यात येते म्हणून मी ड्रेसचे कापड वगैरे घेऊन घेतले. तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.